हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्के. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. या मॅच व्हिडिओमध्ये आपण ॲनालाइज करूया द फायनल ग्रुप गेम फॉर टीम इंडिया इन द डी पी वर्ल्ड एशिया कप 2022 इंडिया वर्सेस अफगाणिस्तान सुपर 4 मॅच. ही मॅच तर डेड रबर होती आणि होतीच, बट हिचं महत्त्व डेड रबर होतं की नाही इंडियन टीमच्या फर्स्ट इनिंग्सनंतर कोणाला कळलंच नाही वेदर इट इज अ डेड रबर ऑर नॉट, कारण नो बडी केअर. कारण ओकेजनच एवढं मोठं होतं. विराट कोहली फायनली स्कोर्ड इज 71st इंटरनॅशनल 100. दॅट वॉज द हायलाईट ऑफ द गेम. आणि खूप 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 खुश आहे मी त्याच्या फॉर्मसाठी. जसं की तुम्हाला माहिती आहे की मी खूप मोठा विराट कोहली फॅन आहे. आणि ज्या वेळेला त्यांनी 100 त्याची मुवमेंट होती, आय फेल्ट व्हेरी इमोशनल. आणि आय एम शुअर होल ऑफ इंडिया वॉज वेटिंग फॉर दिस मुवमेंट. 1.4 बिलियन पीपल वर वेटिंग फॉर दिस मुवमेंट. जसा सिक्स त्यांनी फजल हक फारुकीला मिड विकेटच्या वर मारला, त्यावेळेला आय वॉज ॲक्च्युली शॉक्ड. आणि विराट कोहलीनी पण त्याच्या पोस्ट मॅच कॉन्फरन्समध्ये म्हटलं होतं की ही डिडंट एक्सपेक्ट टू ब्रेक हिज 100 राऊट इन द T20 फॉर्मॅट. त्याला अपेक्षा होती एक तर वन डे किंवा टेस्टमध्ये करेल, अँड ही वॉजंट रॉंग ॲज वेल. मोस्ट ऑफ अस थॉट द सेम वे. बट ज्या वेळेला त्यांनी त्याचा 100 बॅट पिकअप केली, इट वॉज अ व्हेरी ग्रेट 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 मुमेंट फॉर इंडियन क्रिकेट. आणि त्याच्या स्वतःच्या कॉन्फिडन्समध्ये पण चांगलं आहे आणि टीम इंडियासाठी पण हे खूप चांगलं आहे. कारण विराट कोहली इन इज प्राईम फॉर्म एक वेगळंच डायमेन्शन देतो. 6 षटकार, 12 चौकार, ऑल अराउंड द ग्राउंड त्यांनी खूप सुरेख खेळी केली. कवर ड्राईव्ह त्याचे चांगले लागत होत्या, फ्लिक चांगले लागत होते. आणि एक स्ट्रायकिंग ॲस्पेक्ट या इनिंग्सचं असं होतं की दॅट ही मिडल्ड द बॉल व्हेरी वेल. त्यांनी मस्त मिडल केलं आणि आपल्याला 2016च्या विराट कोहलीची आठवण येऊन गेली, ज्या वेळेला दॅट ही वॉज लिटरली द बेस्ट बॅट्समन इन द वर्ल्ड अँड नो बडी केम क्लोज. IPLमध्ये त्याचे 400, 973 धावा 2016 सीझनमध्ये. सेम टाईप ऑफ विराट कोहली आपल्याला दिसला. आणि अजून सोने पे सुहागा या इनिंगमध्ये असा की ज्या वेळेला त्यांनी 100 कंप्लीट केली त्याच्यानंतर पण खूप इफेक्टिवली त्यांनी गॅप शोधून काढले. आणि एक शॉट फरीद अहमदचा तो यॉर्कर होता, त्यांनी मस्त जो फेस ओपन केला, दॅट वॉज रेमिनिसेंट ऑफ प्राईम कोहली. तो बॉल लवकर 4च्या इथे निघून गेला. डीप पॉईंटच्या फिल्डरला कळलं पण नाही की केव्हा तो बाउंड्रीला बॉल लागून गेला. आणि त्याच्या ज्या 6 सिक्सेस होत्या, एक स्ट्रायकिंग ॲस्पेक्ट अजून पण आहे की जे तुम्ही हाँगकाँगच्या गेममध्ये आणि पाकिस्तानच्या सुपर 4 गेममध्ये पण ऑब्झर्व केलं असेल. ज्या वेळेला विराटच्या आता सिक्सेस जात आहे, त्याचा डिस्टन्स फक्त बेअर मिनिमम नाही आहे की जस्ट बाउंड्रीच्या वर गेलं. त्या सिक्सेस खूप मोठ्या आहे. 90 मीटर, 93 मीटर, 85 मीटर, 87 मीटर, 83 मीटर अशा त्याच्या सिक्सेसची रेंज आहे सध्या. सो इट शोज दॅट ही हॅज कम बॅक टू हिज बेस्ट. आणि काही सो कॉल्ड क्रिटिक्स होते, ते काही महिन्यापूर्वीच असं म्हणत होते की डज इवन विराट कोहली डिझर्व अ प्लेस इन द T20 इंटरनॅशनल साईड. आणि काही महाभाक्त असे पण होते, त्यांनी कॉलम लिहिलेला होता की विराट कोहलीला T20 क्रिकेटमधनं स्वतःहूनच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये संन्यास घ्यायला पाहिजे, नाहीतर सिलेक्टर्सनी तरी ते स्टेप करावं, विच विल बी बेनिफिशियल टू टीम इंडिया चान्सेस इन द T20 वर्ल्ड कप. आता ते एक्सपर्ट कुठे हायडिंगला गेलेले मला माहिती नाही, बिकॉज वन थिंग यू डू, यू नेवर डाऊट द क्वालिटी, द क्लास अँड मोस्ट ऑफ ऑल द मेंटल स्ट्रेंथ ऑफ विराट कोहली. तुम्ही असं केलं देन यू जस्ट राईट हिम ऑफ ॲट युअर ओन पेरिल. तुम्ही तसं नाही करू शकत. अँड मोस्ट ऑफ द पीपल आर हॅपी. आय थिंक 99.9% पीपल आर हॅपी, बट दोज रिमेनिंग 0.1% शुड नाव रेकग्नाइज दॅट वी हॅव टू रिस्पेक्ट द किंग. अँड ही इज बॅक. 71व इंटरनॅशनल 100. नाव ही इज ऑन लेवल विथ रिकी पॉन्टिंग. अँड ओनली द ग्रेट सचिन रमेश तेंडुलकर सर इज बिहाइंड विराट, हिज आयडल. अँड आय एम शुअर दॅट ही विल गेट 100 and he will break past Sachin Tendulkar's record. So yes, a very emotional quiet moment for me as well. कारण जसं की तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला इंडियाची विक्ट्री, आपण पुष्कळ मॅच जिंकलेल्याच आहे मागच्या 3 इयर्समध्ये. बांगलादेश विरुद्ध 1021 दिवसापूर्वी त्याची फायनल सेंचुरी होती. त्याच्यानंतर आपण खूप मॅचेस जिंकल्या, बट समथिंग वॉज मिसिंग. आणि ते समथिंग मोस्ट ऑफ द फॅन्स विल ॲग्री विथ मी, तो विराटचा फॉर्म होता. नाव सडनली एव्हरीथिंग फील्स व्हेरी ग्रेट. सगळं चांगलं वाटायला लागतं. परत चांगला माझा मूड रिज्युविनेट झाला. आणि त्याच्या 100नी तुम्ही बघा, त्यांनी जे लॉकेट किस केलं आणि नंतर तो प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटला दॅट ही डेडिकेट्स दिस 100 टू वमिका अँड हिज वाईफ अनुष्का.
बिकॉज शी हॅज स्टूड फर्म विथ हिम इन ऑल हिज स्ट्रगल्स. आणि तो म्हटला की मी सगळं पाहिलेलं आहे. आणि एक अजून गोष्ट तो म्हटला की ती खूप इंटरेस्टिंग आहे मला वाटली, की इवन माय 60s वर कन्सिडर्ड ॲज अ फेलियर. आणि आता या वेळेला आपण मीडियाला ब्लेम नाही करू शकत. विराट इज अ विक्टिम ऑफ हिज ओन सक्सेस. कारण तो 100वर 100 आपल्याला एवढी त्याची सवय होऊन गेली होती की जरी विराटनी 60 केले, 70 केले किंवा 50sमध्ये तो आऊट झाला, वी कन्सिडर इट ॲज अ फेलियर. कारण त्यांनी स्वतःच त्याचे स्टँडर्ड एवढे वर नेऊन ठेवले, त्यालाच त्याची अडचण झाली. सो तो म्हटला माझ्यासाठी हे खूप शॉकिंग आहे. पण आपण फॅन्सच स्पॉईल होऊन गेलो होतो. बट एनिवेज तो जसा हसला, दॅट स्माईल वॉज दॅट ही इज द मंकीज ऑफ द बॅक. मी तर म्हणेल गोरिला इज ऑफ द बॅक. की ही 71वी 100 आली आणि आता लवकर सुरुवात होईल. 72, 73, 74. विराट इन यस्टरडेज इनिंग्स ऑल्सो बिकेम द फास्टेस्ट मॅन टू रीच द माइलस्टोन ऑफ 24,000 इंटरनॅशनल रन्स. आणि ही इज द फास्टेस्ट फॉर 14,000, 15,000, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 सगळ्यामध्ये हायेस्ट विराटनीच केलेलं आहे. सो येस, अनदर माइलस्टोन फॉर हिम. आणि हायेस्ट T20 रन स्कोरर फॉर टीम इंडिया. आणि येस, खूप मनापासून आनंद झाला त्याची इनिंग्स बघून. अँड लॉंग ही मे कंटिन्यू. KL राहुल वॉज कॅप्टन दिस गेम. कारण कॉन्शियसली रोहित शर्माने डिसिजन घेतला होता दॅट ही विल रेस्ट. त्यांनी 62 धावांची खेळी केली 41 चेंडूंमध्ये KL राहुलनी. हे पण खूप चांगलं साईन आहे टीम इंडियासाठी दॅट ही वेटेड ॲक्च्युली. ही डिडंट ट्राय टू हिट फ्रॉम द फर्स्ट बॉल. जिथे चांगला बॉल होता त्यांनी रिस्पेक्ट दिला अफगाण स्पिनर्सला. बट जे लूज बॉल्स होते त्याच्यावर त्यांनी पाऊन्स केलं. अँड बाय द एंड ऑफ हिज इनिंग्स तो गुड बॉल्सला पण 4 मारत होता. KL राहुलच्या इनिंग्समध्ये 6 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकार होते. सो दॅट विल डू हिज कॉन्फिडन्स अ वर्ल्ड ऑफ गुड ॲज वेल. सूर्यकुमार यादव फक्त 2 डिलिव्हरीज होता, पण त्यांनी एक 6 मारली स्क्वेअर लेगवर. नेक्स्ट बॉलला तो आऊट झाला. पण त्याचा पण एक मोटो तोच होता की हाऊ टू गेट टीम इंडिया अबाउट 200. आणि रिषभ पंतनी 20 धावा केल्या 16 चेंडूंमध्ये. त्याच्यात 3 चौकार होते डिस्पाईट द फॅक्ट दॅट ही वॉज ड्रॉप्ड ॲट स्क्वेअर लेग. आणि विराट कोहलीला पण 28 धावांवर तो ड्रॉप झाला होता. पण हे आपल्याला असं विचार नाही करायचा की ही इज ड्रॉप्ड. 28ला तो ड्रॉप झाला म्हणून त्यांनी 100 केलं. इट इज ॲब्सोल्युटली नॉट लाईक दॅट. कारण काय असतं, ड्रॉप झाल्यानंतर पण कधी बॅट्समनच्या मनामध्ये एक विचार येतो की आता आपण खूपच ॲग्रेसिव्ह व्हायला पाहिजे. कारण कधी अशी मेंटॅलिटी पण होते की आऊट तर आऊट, चला आपण किंवा बॅट्समन त्याच्या शेलमध्ये तर जायचा वेळ नसतो T20 फॉर्मॅटमध्ये. बट तो एक्स्ट्रा कॉन्शियस होऊन जातो. आणि जो त्याचा अटॅकिंग अप्रोच असतो, जो टीमला सर्व करतो इन द लॉंगर रन, तो थोडासा तो कर्व करतो. आणि टीम शेवटी बॅट्समनचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स तर चांगला राहून जातो, बट टीमचे 10-15 रन कमी होऊन जातात. सो ते बिलकुल चांगलं नाही आहे. सो विराटला तिथे क्रेडिट द्यायला पाहिजे. आणि रनिंग बिटवीन द विकेट्स पण खूप सुरेख होती विराटची. ही कन्वर्टेड 1s into 2s. आणि ज्या वेळेला पण तो डॉट बॉल खूपच क्वचित खेळला आहे इनिंगमध्ये, 4 नाही, स्कोअरबोर्ड हलता ठेवायचा, विच वॉज प्राईम विराट कोहली. आणि त्याची फिटनेस पण बघा तुम्ही. 61 चेंडूंमध्ये 122 धावा म्हणजे एक्झॅक्टली 200. 200चा स्ट्राईक रेट होता. सो कुडंट टास्क फॉर एनिथिंग मोर. अफगाणिस्तानसाठी बॉलर्स खूप एक्सपेन्सिव्ह होते ॲज यू वूड एक्सपेक्ट. फजल हक फारुकी चांगला बॉलर आहे खूप, त्यांनी इम्प्रेस केलं पाकिस्तान विरोधात. बट दिस गेम वेन विराट इज इन फुल फ्लो नो बडी कॅन डू एनिथिंग. त्याला आपण ब्लेम नाही करू शकत. 4 ओव्हरमध्ये 51 धावा गेल्या. मुजीबुर रहमान स्टूड आउट फॉर मी. या सगळ्या कार्नेजमध्ये पण त्यांनी फक्त 4 ओव्हरमध्ये 29 धावा दिल्या. खूप स्टंप टू स्टंप लेन ठेवली, चांगला पेस वेरी केला. बॅट्समनला आउटसाईड द ऑफ स्टंप विथ नाही दिलं. आणि ट्रॅजेक्टरी पण कधी त्यांनी फ्लॅट ठेवली. ज्या वेळेला असं वाटत होतं की ते इंडियन बॅट्समन त्याला चार्ज डाऊन करणार आहे, तर त्यांनी लेंथ लगेच मागे खेचून घेतली. सो दॅट कम्स विथ एक्सपिरियन्स. व्हेरी मोर दॅन डिसेंट आउटिंग फॉर मुजीब आय वुड से. फरीद अहमदनी 4 ओव्हरमध्ये 57 धावा गेल्या, 2 विकेट्स गेल्या. वन्स अगेन त्याला ज्या 2 विकेट पडल्या त्यालाच मिळाल्या. बट इन फ्रंट ऑफ विराट कोहली नो बडी कुड स्टँड अ चान्स. म्हणून त्याच्या फिगर्स एवढ्या खराब आहे. मोहम्मद नबीसाठी ही टॉर्नामेंटच पुष्कळ डिसअपॉइंटिंग आहे इन एव्हरी ॲस्पेक्ट. बॅटिंगमध्ये पण त्याला कमाल नाही करता आली, फिल्डिंगमध्ये पण नाही, आणि बॉलिंगमध्ये तर नाहीच. 3 ओव्हरमध्ये 34 धावा दिल्या या गेममध्ये पण. अँड आय थिंक ही लुक्स अ बिट व्हेरी. त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे अफगाणिस्तान क्रिकेटला
आपण हे कोणीच विसरून चालणार नाही. बट ही नीड्स टू हॅव अ फ्रँक डिस्कशन विथ द सिलेक्टर्स ॲज वेल ॲज द मॅनेजमेंट. तो सर्टनली लीड करेल अफगाणिस्तानला T20 वर्ल्ड कपमध्ये. बट मोहम्मद नबी नीड्स टू टर्न अप बिकॉज मोहम्मद नबी इज वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर्स अलॉंग विथ रशीद खान. आणि समजा एक प्लेअर तुमचा सिनियर परफॉर्म नसेल करत आणि तो कॅप्टन असेल, सो इट रिस्क दॅट ही बिकम्स अ लायबिलिटी. मोहम्मद नबीचं कॉन्ट्रीब्युशन एवढं आहे की तो अफगाणिस्तान क्रिकेटसाठी कधीच लायबिलिटी नाही होणार. बट वाय गिव्ह देम अ चान्स अँड द क्रिटिक्स अ चान्स टू थिंक लाईक दॅट ना. सो होप ही कम्स बॅक बेटर अँड वी आर ऑल एक्सपेक्टिंग अ रिज्युविनेटेड मोहम्मद नबी ॲट द वर्ल्ड कप. रशीद खाननी 4 ओव्हरमध्ये 33 धावा दिल्या, एकही विकेट नाही घेतल्या. माझ्या मते रशीदचा हा बिलो पार परफॉर्मन्स होता बाय हिज ओन स्टँडर्ड्स. आणि जो 6 रशीद खानला विराट कोहलीनी डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या वर मारला होता, दॅट टूक माय ब्रेथ अवे. आणि मला त्या वेळेला कळलं होतं की आज विराट कुछ करने वाला आहे अलगी. सो येस. आणि उमर झाईनी 1 ओव्हर टाकली, रिस्पेक्टेबल 8 धावा दिल्या फक्त. त्यांनी मोहम्मद नबीची ओव्हर 1 जी राहिली होती ती कॅप्टननी त्याच्याकडनं करायला लावली. अफगाणिस्तान इन रिप्लाय फक्त 111 धावा करू शकलं 8 गडे गमावून 20 ओव्हरमध्ये. भारताने ही मॅच 111 धावांनी जिंकली. ह्यूज 101 धावांनी जिंकली, सॉरी, ह्यूज मार्जिन. आणि रेहमनुल्ला गुरबाज बॉम्बे डक फर्स्ट बॉल. अझरतुल्ला जजई 4 बॉल डक. भुवनेश्वर कुमारने रेहमतुल्ला गुरबाजला एक मस्त इनस्विंगर होता, त्यांनी बोल्ड केलं. आय थिंक नो बॅट्समन इन द वर्ल्ड वुड हॅव स्टूड एनी चान्स. झाझाईला पण LBW केलं, एक ब्रिलियंट यॉर्कर होता ज्याला काही नेमच लागला नाही. जसं की तुम्हाला माहिती आहे की जजाईची फुट मुवमेंट जास्त नसते. ही लुक्स टू हिट ओव्हर मिड विकेट अँड काव कॉर्नर रिच. सो येस. करीम जन्नतनी 2 धावा केल्या फक्त 4 चेंडूंमध्ये. विराट कोहलीनी सेकंड स्लिपमध्ये त्याला आऊट केलं. मस्त आउटस्विंगर जात होता. हे बघा भुवीचं व्हेरिएशन बघा, रेहमनुल्ला गुरबाजला इनस्विंगर आणि करीम जन्नतला आउटस्विंगर. सो ही इज अ थिंकिंग बॉलर. आणि त्याचा या मुवमेंटला जो फॉर्म आहे विच विल गिव्ह द कॉन्फिडन्स टू द टीम मॅनेजमेंट ॲज वेल एज सिलेक्टर्सला पण खूप फायदा वाटेल. कारण की जसप्रीत बुमराच्या फिटनेसवर अजून थोडासा प्रश्नचिन्ह आहे. 16 सप्टेंबरपर्यंत आपल्याला स्क्वॉड ICCला फॉरवर्ड करायचं आहे. हर्षल पटेल सध्या त्याच्या इंजरीमधनं त्यांनी रिकवर केलं आहे, तर बॉलिंग पण करायला लागलेलं आहे. बट ही इज नॉट अप टू फुल फिटनेस 100%. म्हणजे बॉलिंग फिटनेस अँड मॅच फिटनेसच्या लेवलची त्याची अजून फिटनेस चांगली झालेली नाही. अशा सगळ्या अनसर्टन्टीमध्ये भुवनेश्वर कुमारचा जो फॉर्म आहे विच विल कम व्हेरी हँडी फॉर टीम इंडिया अँड ॲट द राईट टाईम फ्रॉम हिम ॲज वेल. ओमर झाईला अर्शदीप सिंगने आऊट केलं. आणि भुवनेश्वर कुमारचा जो स्पेल होता त्याचे ॲनालिसिस असे आहे: 4 ओव्हर 1 मिडन 4 रन 5 विकेट. सो वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्सेस बाय एनी बॉलर इन T20 इंटरनॅशनल हिस्ट्री. अँड लॉंग मे हिज रिच वेन ऑफ फॉर्म कंटिन्यू. दीपक चहर इज आऊट केलं त्यांनी त्याला या गेममध्ये. त्याला ठीक आहे विकेट मिळाली नाही, काय हरकत नाही, पण त्याला मच निडेड प्रॅक्टिस मिळाली, मॅच प्रॅक्टिस मिळाली मी असं म्हणेल. कारण हा डेड रबर होता जसा. पण 4 ओव्हरमध्ये 28 धावा दिल्या त्यांनी. अर्शदीप सिंग 2 ओव्हर 7 रन 1 विकेट. बॅक ऑफ द लेन चांगली बॉलिंग केली, चांगला स्विंग त्याला मिळत होता. अक्षर पटेलला विकेट नाही मिळाली. 4 ओव्हरमध्ये 24 धावा दिल्या त्यांनी. बट त्यांनी पण चांगली स्टंप टू स्टंप बॉलिंग केली आणि त्याला पण गेम टाईम मिळाला. ही चांगला पॉझिटिव्ह आहे टीम इंडियासाठी. रविचंद्रन अश्विन 4 ओव्हर 27 रन 1 विकेट. त्यांनी मुजीबुर रहमानला कॅरम बॉलवर आऊट केलं. मुजीबने त्याला 2-3 आजचेच मध्ये शॉट मारून दिले. बट अश्विन हॅड द लास्ट लाफ. दीपक हुड्डाला पण 1 विकेट मिळाली. त्यांनी 3 रन दिले 1 ओव्हरमध्ये आणि 1 विकेट घेतली. शेवटची ओव्हर त्यांनी रशीद खानचा विकेट घेतली दीपक हुड्डाने. रशीद खाननी 15 धावा केल्या 19 चेंडूंमध्ये, ज्याच्यात 4 चौकार होते. दिनेश कार्तिकनी शेवटची ओव्हर टाकली, ज्याचा 18 रन मिळाले. आणि त्याच ओव्हरमध्ये इब्राहिम जादरांनी तिची हाफ सेंचुरी कंप्लीट केली. माझ्या मते खूप मोठा पॉझिटिव्ह आहे इब्राहिम जादरान अफगाणिस्तान क्रिकेट टीमसाठी. ही इज द बिगेस्ट पॉझिटिव्ह अलॉंग विथ फजल हक फारुकी. कारण 64 धावा 59 चेंडूंमध्ये, 4 चौकार 2 षटकार. आता तुम्ही म्हणाल हा स्ट्राईक रेट काय 110चा पण नाही आहे. बट दॅट वॉज नॉट द कन्सर्न ॲटलिस्ट इन दिस इनिंग्स. कारण त्याच्या अराउंड विकेट्स खूप पडत होत्यास. इन्स्पाइट द फॅक्ट त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली. 1sला 2sमध्ये कन्वर्ट केलं. स्ट्राईक रेट हलता ठेवला आणि ज्या वेळेला प्रहार करायचा वेळ आला त्यावेळेला त्यांनी लूज डिलिव्हरीजवर नक्की केला. मला त्याचं लॉजिक कळलं नाही लास्ट ओव्हर दिनेश कार्तिकला का दिली ते.
ती ओव्हर तुम्ही अर्शदीप सिंगकडनं करू शकत होते किंवा दीपक हुड्डाला पण एक ओव्हर देऊ शकत होते. बट एनिवेज इनकॉन्सिक्वेन्शियल होतं. आणि येस, ऑल इन ऑल फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स फ्रॉम टीम इंडिया. बट मी असं म्हणेल की बहुत देर कर दी मेहरबा आते आते. हाच परफॉर्मन्स समजा तुम्ही श्रीलंकेविरुद्ध जरी दाखवला असता, पाकिस्तान सोडा, तरी वी शुड हॅव बीन इन द फायनल. सो एनिवेज, तुम्हाला माझे या मॅचचे ॲनालिसिस कसे वाटले हे जरूर न विसरता खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. आणि न विसरता फीडबॅक जरूर द्या मला. ओके, मी तो जरूर पॉझिटिव्हली घेईन. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरीवन, बाय.